Welcome back, students. Last time आपण फर्स्ट चॅप्टर रिमान इंटिग्रेशन फर्स्ट लेक्चर पाहिलं. तर आपण फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय आपण बघितलं ते थोडक्यात रिवाइज करू. त्यानंतर आपण अप्पर आणि लोअर डार्बॉक्स इंटिग्रल म्हणजे काय ते डिफाईन करणार. त्याचा वापर करून बाउंडेड फंक्शन्स इंटिग्रेबल म्हणजे काय हे डेफिनेशन बघणार आणि त्याच्यावरून प्रॅक्टिस त्याची एक एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण करू. अगोदर रिव्हिजन घेऊ. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जर फंक्शन एफ बाउंडेड असेल तर त्याचा सुप्रीमम आणि इन्फिमम व्हॅल्यू कॅपिटल एम आणि स्मॉल एम ह्या सिम्बॉलनी डिनोट केली. त्यानंतर आपण पार्टिशन म्हणजे काय बघितलं आणि त्याच्यामध्ये जे पॉईंट्स T0, T1, T2, Tn आहेत त्यांना आपण नाव दिलं पॉईंट्स ऑफ सबडिव्हिजन. ह्या पॉईंट्सच्या इन बिटवीन सक्सेसिव्हली आपल्याला n सब इंटरवल्स मिळतात. इंटरवल T0 टू T1, T1 टू T2 यांना आपण म्हटलं कॉम्पोनंट सब इंटरवल्स. त्यानंतर आपण अप्पर डार्बॉक्स सम आणि लोअर डार्बॉक्स सम्स च्या डेफिनेशन बघितल्या. अप्पर डार्बॉक्स सम इज addition of the product in which first factor is supremum over that subinterval and second factor is length of the interval, and then we add them all. In place of supremum, if we use infimum value small m, then the corresponding summation is called as lower Darboux sum. आता ह्या लेक्चर मध्ये फर्स्ट आपण अप्पर डार्बॉक्स सम आणि एक फॅक्टर कॅपिटल एम एफ ओवर होल इंटरवल ए बी इंटू बी मायनस ए मधलं रिलेशन बघू. बाय डेफिनेशन अप्पर डार्बॉक्स सम यू एफ ओवर पार्टिशन पी इज डिफाईन लाईक दिस. आपण आता डेफिनेशन रिकॉल केली. आता याच्यामध्ये जे सुप्रीमम आपण घेतोय त्यामध्ये ही जी सब इंटरवल आहे दॅट इज सब इंटरवल ऑफ इंटरवल ए बी, हा सबसेट आहे. तर सुप्रीमम आणि इन्फिममची प्रॉपर्टी जी तुम्ही सेकंड इयरमध्ये रिअल अनालिसिसच्या पेपरमध्ये शिकला होता. जर पी हा क्यूचा सबसेट असेल आणि पी या सेटवर जर तुम्ही सुप्रीमम कॅल्क्युलेट केला एम आणि क्यू ह्या त्याच्या सुपर सेटवर सुप्रीमम कॅल्क्युलेट केला एम डॅश, तर सबसेटवर कॅल्क्युलेट केलेला सुप्रीमम ओव्हर सबसेट इज ऑलवेज स्मॉलर. आणि याच्या बरोबर अपोजिट बिहेवियर आहे इन्फिममवर. पी हा सबसेट आहे तर पी सबसेटसाठी करस्पॉन्डिंग इन्फिमम सपोज स्मॉल एम आणि क्यू ह्या सुपर सेटवर जी इन्फिमम व्हॅल्यू असेल सपोज इट इज स्मॉल एम डॅश, तर स्मॉल एम इज इन्फिमम ओव्हर अ सबसेट. इन्फिमम ओव्हर सबसेट इज ऑलवेज लार्जर. उलट बिहेवियर. सबसेट supremum becomes smaller, but for a subset infimum is larger. So ह्या प्रॉपर्टी यूज करू आपण. तर tk मायनस 1 टू tk ही सबसेट आहे, सब इंटरवल आहे, त्यामुळं त्याच्यावरचा जो सुप्रीमम आहे इट विल बी स्मॉलर. आणि ही जी कॉमन क्वांटिटी आहे दोन्हीकडं ती लेंथ आहे, त्यामुळे तो एक नॉन निगेटिव्ह नंबर आहे किंवा पॉझिटिव्ह नंबर आहे, त्याचा काही परिणाम होणार नाही. So as this supremum is smaller than this, automatically सेकंड लाईन मध्ये असलेली ही समेशन असणार आहे ग्रेटर दॅन द प्रिव्हियस वन. म्हणजे अप्पर डार्बॉक्स सम पेक्षा ही समेशन बिगर असणार आहे. याच्यामध्ये हा जो कॅपिटल एम आहे त्याच्यामध्ये कुठेही के इन्व्हॉल्व नाही होत. इट इज अ कॉन्स्टंट ओव्हर होल इंटरवल ए बी, त्यामुळे हा कॉन्स्टंट तुम्ही समेशन मधून आउटसाइड घेऊ शकता. and then we will get capital M into summation of tk minus 1 to tk. So आपले टोटल इंटरवल ए बी त्याची लेंथ आहे बी मायनस ए, त्याचे असे तुम्ही तुकडे केले T0 टू T1, T1 टू T2 अँड सो ऑन. वन ऑफ देम इज tk मायनस 1 टू tk. आणि ह्या सगळ्या लेंथ जर आपण ऍड करत गेलो, जोडत गेलो, तर ऑटोमॅटिकली वी विल गेट द फुल लेंथ from A to B, and that length is B minus A. Therefore, summation of this tk minus 1 is B minus A. So we will get capital M over whole interval into B minus A. Thus,
upper Darboux sum is always less than or equal to this quantity. Dually, or you may say similarly, in place of supremum, if we use infimum and its property, आपल्याला लोअर डार्बॉक्स समची पण अशीच एक इनइक्वॅलिटी मिळेल. आता सांगितल्याप्रमाणे सब इंटरवलवरचा जो इन्फिमम आहे, सब इंटरवल्स आहे, दॅट इन्फिमम इज लार्जर. देअरफॉर सबसेटवरचा इन्फिमम ऍक्च्युली मोठा होत असल्यामुळे वी विल गेट हिअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साइन. And doing similar calculation, we get lower Darboux sum for any partition is greater than or equal to infimum of the function over whole interval AB multiplied by the length B minus A. आता हा जो फॅक्टर आहे किंवा हा जो नंबर आहे m into B minus A, it is less than this lower Darboux sum. आणि लोअर डार्बॉक्स सम मध्ये इन्फिमम असतात, अप्पर डार्बॉक्स सम मध्ये मात्र सुप्रीम म्हणजे मोठ्या व्हॅल्यू वापरतात. मग ऑब्व्हियसली लोअर डार्बॉक्स सम ही अप्पर डार्बॉक्स सम पेक्षा स्मॉल असते आणि अप्पर डार्बॉक्स सम इज अगेन लेस दॅन दिस. सो हा फर्स्ट लेस दॅन सेकंड, सेकंड लेस दॅन थर्ड अप्पर डार्बॉक्स सम अँड थर्ड लेस दॅन फोर्थ. या सगळ्या इनइक्वॅलिटी कंबाईन केल्या तर वी विल गेट वन लेस दॅन सेकंड, सेकंड लेस थर्ड, थर्ड लेस दॅन फोर्थ. त्यामुळे ह्या सगळ्या इनइक्वॅलिटीज आपण कंबाईन करू. वी विल गेट दिस कंबाईन्ड इनइक्वॅलिटी. आता ह्या अप्पर डार्बॉक्स सम किंवा आपण आता घेतलेल्या इनइक्वॅलिटीचं काय मिनिंग होतंय ते आपण बघूया. जॉमेट्रिकली अप्पर डार्बॉक्स सम, लोअर डार्बॉक्स सम आणि हा जो फॅक्टर आहे कॅपिटल एम इंटू बी मायनस ए, त्याची व्हॅल्यू, त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग आपण बघू. जॉमेट्रिकली फंक्शन म्हणजे ऍक्च्युली एक कर्व आहे. तो आपण ऍक्च्युली ग्राफ पेपरवर कर्व प्लॉट करू. So this is axis, y axis, and a curve. So let me take function represented by this curve within the interval a to b. तर जेव्हा आपण फंक्शन ची एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू असं म्हणतो, त्याचं मिनिंग एक्स ऍक्सिसवर हे डोमेन मध्ये पॉइंट एक्स असेल, तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. तो कर्वला जिथे इंटरसेक्ट होईल तो पॉइंट करस्पॉन्डिंग वाय ऍक्सिस वरची त्याची व्हॅल्यू म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणून आपण कॅल्क्युलस मध्ये y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणत असतो. ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतील, एक्स कोऑर्डिनेट इज एक्स, वाय कोऑर्डिनेट इज एफ ऑफ एक्स. कर्ववर असणाऱ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे ऍक्च्युली ती इमेज, त्याची तुम्ही सुप्रीमम किंवा इन्फिमम व्हॅल्यू असं इथं अप्पर डार्बॉक्स सम वगैरे कॅल्क्युलेट करताना आपण वापरतो. तर ही ऍक्च्युली एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू म्हणजे ही हाईट, हा म्हणजे एफ ऑफ एक्स. तो आपण ते कट करू. तर आपण कन्सिडर करू फंक्शन एफ ऑफ एक्स, त्याचा हा कर्व आहे. स्टार्टिंग पॉइंट ऑफ द इंटरवल इज ए, एंड पॉइंट इज, फर्स्ट आपण बघू अप्पर डार्बॉक्स सम ऑफ द फंक्शन एफ ओव्हर पार्टिशन पी म्हणजे काय. तर त्यासाठी इंटरवल ए बी चे आपण पार्ट्स घेऊ. सपोज असे काही 4 पार्ट्स घेतले, तुम्ही किती तुम्हाला पाहिजे तितके घेऊ शकता. तर ह्या प्रत्येक पार्ट मध्ये आपण काय करतो, फंक्शनची सुप्रीमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. हा फंक्शनच्या व्हॅल्यू म्हणजे हा ब्ल्यू लाईन कर्व, त्याच्यातली टॉपची व्हॅल्यू ती म्हणजे फंक्शनची सुप्रीमम व्हॅल्यू. त्याला तुम्ही, हा म्हणजे आपला कॅपिटल एम एफ फर्स्ट इंटरवल t0 to t1. so this is our capital M supremum of the function in the interval a to t1. तर ही सुप्रीमम व्हॅल्यू, तर फंक्शनची ही सुप्रीमम व्हॅल्यू म्हणजे काय, तर आता तुम्हाला मी शिकवल्याप्रमाणे ही जी हाईट आहे, ही हाईट म्हणजे ती कॅपिटल एम व्हॅल्यू.
आणि या इंटरवलच्या लेंथ आपण मल्टिप्लाय करतो T1 मायनस ए लेंथ. सो ही इंटरवलची लेंथ म्हणजे ही विड्थ. तर ही टॉप व्हॅल्यू, सुप्रिमम व्हॅल्यू आणि विड्थ म्हणजे असा हा एक रेक्टँगल तयार होईल. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या रेक्टँगलच्या लेंथला त्याच्या ब्रेडनं मल्टिप्लाय कराल, यू विल गेट दिस एरिया विच इज अबोव द कर्व. मी शेड करत नाहीये. एरिया ऑफ दिस रेक्टँगल. सिमिलरली सेकंड इंटरवल T1 टू T2 मध्ये हायेस्ट व्हॅल्यू असणार आहे टेबल. आणखीन एक रेक्टँगल मिळेल त्याचा एरिया. असे वेगवेगळे रेक्टँगल आपल्याला मिळत जातील. त्याच्या अंडर जो एरिया कव्हर होईल ते एरिया म्हणजे कॅपिटल M मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ द इंटरवल. आणि त्या सगळ्यांची सम म्हणजे युनियन ऑफ ऑल दीज एरियाज. म्हणजे हा कर्व जो आहे, कर्वच्या वरती रेक्टँगल क्रिएट करून अप्पर साईडला जो एरिया तयार करतोय आपण, तो म्हणजे हा अप्पर डार्बॉक्स सम. बरोबर उलट लोअर डार्बॉक्स सम म्हणजे आपण कर्वच्या मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करतो. सो फर्स्ट इंटरवलमध्ये मिनिमम व्हॅल्यू स्मॉलेस्ट ही आहे. इथं आपण एक असा रेक्टँगल तयार करतो येलो कलरमध्ये. पुन्हा स्मॉल m मल्टिप्लाइड बाय त्या इंटरवलची लेंथ म्हणजे अगेन त्या रेक्टँगलचा एरिया. सिमिलरली नेक्स्ट इंटरवलमध्ये ही लोएस्ट व्हॅल्यू आहे, हॉरिझॉन्टल. हा एक नेक्स्ट रेक्टँगल तयार होईल. सिमिलरली थर्डमध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू ही इथे, इथे एक रेक्टँगल तयार होईल. असे परत जे रेक्टँगल तयार होतील त्या प्रत्येक रेक्टँगलचा एरिया म्हणजे प्रॉडक्ट स्मॉल m इंटू लेंथ ऑफ द इंटरवल आणि त्यांची ॲडिशन म्हणजे लोअर डार्बॉक्स सम. लोअर डार्बॉक्स सम म्हणजे त्या पार्टिशनमध्ये जे पार्ट्स तयार होतात त्या प्रत्येक पार्टवर एक रेक्टँगल क्रिएट होतो. त्या सगळ्या रेक्टँगलच्या एरियाची ॲडिशन म्हणजे लोअर डार्बॉक्स सम. दिस इज लोअर डार्बॉक्स सम. असं मिनिंग. आता कॅपिटल M ओव्हर द होल इंटरवल म्हणजे काय, तर ह्या फंक्शनमध्ये आपलं जे फंक्शन आहे या फंक्शनची पूर्ण इंटरवल A टू B मधली टॉपची व्हॅल्यू दॅट इज दिस पॉइंट. हा कॅपिटल M F ओव्हर द इंटरवल A टू B. अगेन ती टॉपची व्हॅल्यू म्हणजे परत काय असणार आहे, ही हाईट असणार आहे. म्हणजे पुन्हा एक रेक्टँगल क्रिएट होतो. असा रेक्टँगल जो पूर्ण कर्वला कंटेन करतो, कर्वच्या वरती आहे. आणि B मायनस A म्हणजे A टू B इंटरवलची लेंथ. B मायनस A इज लेंथ. सो दिस इज लेंथ ऑफ रेक्टँगल अँड दिस इज विड्थ ऑफ द रेक्टँगल. परत दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे असणार आहे हा जो आउट साईडला रेक्टँगल तयार झाला आहे, हा टोटल एरिया. तो तुम्हाला ऑब्व्हियसली लक्षात येईल की अप्पर सम म्हणजे मगाशी केलेले छोटे छोटे एरियाज, हे छोटे छोटे एरियाची ॲडिशन अप्पर सम नक्कीच हा आउटर एरिया टोटल त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे अप्पर सम इज स्मॉलर दॅन दिस होल एरिया. सो हा टॉपमोस्ट पॉसिबल एरिया आणि हा त्यानंतर येणाऱ्या कर्वच्या अबोव एरिया. सो लोअर सम्स म्हणजे कर्वच्या खालचे येलो कलर मधले मगाचे हे एरियाज होते आणि ऑब्व्हियसली ते कर्वच्या खाली असल्यामुळं त्या एरियाची टोटल म्हणजे लोअर डार्बॉक्स सम ही ऑटोमॅटिकली काय असणार आहे, अप्पर डार्बॉक्स सम पेक्षा छोटी असणार. व्हॉट इज दिस स्मॉल m इंटू B मायनस A. तर फंक्शनची इन्फिमम व्हॅल्यू सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू
अगेन दिस इज स्मॉल m मल्टिप्लाइड बाय लेंथ म्हणजे पुन्हा एकदा हा रेक्टँगल तयार होईल कर्वच्या सगळ्यात खाली असणार. तो हा सगळ्यात स्मॉलेस्ट रेक्टँगल असणार आहे म्हणजेच त्याचा एरिया हा लोअर सम पेक्षा लहान. लोअर सम ही नेहमी अप्पर सम पेक्षा लहान आणि अप्पर सम ही आउटर एरियापेक्षा लहान असणार. नेक्स्ट आपण बघू द डेफिनेशन ऑफ अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल. अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल of a bounded function f over closed interval ab is denoted by this symbol u ब्रॅकेट मध्ये फंक्शनचं नाव f. आपण अप्पर डार्बॉक्स सम म्हणजे काय बघितलं. जसं जसं हे पार्टिशन बदलत जाईल तर तसे तसे आपल्याला वेगवेगळे अप्पर डार्बॉक्स सम्स मिळत जातील. ते रिअल नंबर्स आहेत तर हा रिअल नंबरचा एक सेट तयार होईल आणि जसं जसं पार्टिशन वाढत जातील नंबर ऑफ पार्ट्स वाढत जातील अप्पर डार्बॉक्स सम्स ऍक्च्युअली डिक्रीज होतात. मग त्या डिक्रीज होत 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 त्यांना लोअर बाउंड आहे बिकॉज ऑफ दिस. हे अप्पर डार्बॉक्स सम्स ते ऍक्च्युअली डिक्रीज होत जातात पण त्या ह्या व्हॅल्यूपेक्षा लहान होऊ शकत नाही म्हणजे हा त्यांचा लोअर बाउंड आहे. त्यामुळं अप्पर डार्बॉक्स सम्स डिक्रीज होतात त्यांना लोअर बाउंड असतो. लोअर बाउंड असेल तर ग्रेटेस्ट लोअर बाउंड असणार म्हणजेच इन्फिमम. ही जी इन्फिमम व्हॅल्यू असेल अप्पर डार्बॉक्स सम्सची इन्फिमम म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल. तर तुम्ही अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल म्हटलं की अप्पर डार्बॉक्स सम हे लक्षात ठेवायचं. अप्पर डार्बॉक्स सम्स इट्स इन्फिमम इज कॉल्ड अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल. लाइकवाइज लोअर डार्बॉक्स सम ऑफ अ फंक्शन इज डिनोटेड बाय एल ब्रॅकेट मध्ये एफ. जसं जसं पार्टिशन वाढत जातील लोअर डार्बॉक्स सम जे आहेत ते इन्क्रीज होत जातात त्यांना अप्पर बाउंड असतो त्यामुळे लिस्ट अप्पर बाउंड आपल्याला मिळतो. असं लोअर डार्बॉक्स सम्सचा जो लिस्ट अप्पर बाउंड म्हणजे सुप्रीमम असेल दॅट वी कॉल इट ॲज लोअर डार्बॉक्स इंटिग्रल. नेक्स्ट, let f be a bounded function on closed interval ab. We say that function f is integrable on that interval ab if the lower Darboux integral L bracket मध्ये and upper Darboux integral u over f both agree means both coincide or equal. लोअर डार्बॉक्स इंटिग्रल आणि अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल ह्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या जर कोइन्साइड झाल्या तर आपण म्हणणार ते फंक्शन इंटिग्रेबल आहे. आणि ह्या दोन लोअर डार्बॉक्स इंटिग्रल आणि अप्पर डार्बॉक्स इंटिग्रलची जी कॉमन व्हॅल्यू आहे दोन्ही सेम आहे दॅट व्हॅल्यू वी डिनोटेड बाय इंटिग्रेशन ऑफ द फंक्शन एफ. सो इंटिग्रेशन ए टू बी एफ इज नथिंग बट लोअर डार्बॉक्स इंटिग्रल ऑर अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल व्हेन दे आर इक्वल. आणि जर ह्या दोन व्हॅल्यू इक्वल नाही आल्या लोअर डार्बॉक्स इंटिग्रल आणि अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल लिटिल बिट करेक्शन यू एफ. जर ह्या दोन सेम येत नसतील आपण म्हणणार फंक्शन इज नॉट इंटिग्रेबल. ओके, ऍक्च्युअली अबोव इंटिग्रल इज नोन ॲज डार्बॉक्स इंटिग्रल. Riemann's definition of integral is little different which we will see later but the two definitions are equivalent आणि आपण ते प्रूव्ह करणार आहे की डार्बॉक्स इंटिग्रल आणि रिमान इंटिग्रल हे जे दोन डेफिनेशन्स आहेत त्या सेमच आहेत. त्यामुळे कुणालाही तुम्ही रिमान इंटिग्रल असं म्हटलं तरी चालतं. therefore it is customary to call above integral as रिमान इंटिग्रल. त्यामुळे रिमान इंटिग्रेबल फंक्शन म्हणजे हीच डेफिनेशन आपण पुढे फॉलो करणार. एक एक्झाम्पल बघू. Suppose f of x is constant k and obviously it is bounded on interval ab. Constant means एकच व्हॅल्यू घेते फंक्शन k k k. So that this function is integrable. आता आपण डेफिनेशन जी घेतली इंटिग्रेबलची त्यानुसार आपल्याला अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल आणि लोअर डार्बॉक्स इंटिग्रल कॅल्क्युलेट करावे लागतील आणि ते दोन्ही सेम आहेत का चेक करावं लागेल. सो अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल साठी अप्पर डार्बॉक्स सम्स काढाव्या लागतील त्याच्यात पार्टिशन्स वाढवत न्यावी लागेल मग ते अप्पर डार्बॉक्स सम्स डिक्रीज होतात त्यांचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड स्मॉलेस्ट त्यांच्यातला तो म्हणजे अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल. म्हणजे आपल्याला पार्टिशनची गरज आहे. सपोज T0, T1, T2, Tn इज अ एनी पार्टिशन ऑफ इंटरवल. तसं आपण n चेंज करू डिफरंट पार्टिशन आपल्याला मिळून जाते. ॲज f of x is constant for any ith interval ti minus 1 to ti we will have
सुप्रीमम ऑफ द फंक्शन ओव्हर दॅट सब इंटरवल इज, आता ह्या फंक्शनची व्हॅल्यू चेंजच होत नाहीये, एकच कॉन्स्टंट व्हॅल्यू घेते, त्यामुळे प्रत्येक इंटरवल मध्ये फंक्शनची व्हॅल्यू असणार आहे केच. त्यामुळे जर फंक्शनच्या व्हॅल्यू के 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 असतील तर त्यातली हायेस्ट व्हॅल्यू पण ऑब्व्हियसली केच असणार आणि लोएस्ट व्हॅल्यू सुद्धा के असणार. त्यामुळे कॅपिटल एम आणि स्मॉल एम, सुप्रीमम आणि इन्फिमम व्हॅल्यू बोथ आर के. आता ह्या प्रत्येक सुप्रीममला आपण काय करतोय, त्या इंटरवलच्या लेंथनी मल्टिप्लाय करतो आणि त्यांची सम घेतोय, आपल्याला अप्पर डार्बॉक्स सम मिळेल. So upper Darbox sum is UFP is summation of supremum multiplied by length. पण ह्या कॅपिटल एम ची व्हॅल्यू इथं आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, दॅट इज के विच इज कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट अगेन समेशन मधून बाहेर आणि समेशन ऑफ लेंथ ऑफ इंटरवल, मग अशी शिकवल्याप्रमाणे सगळ्या इंटरवलची लेंथ जी आहे ती ऍड केली तर फुल इंटरवल ए टू बी ची आपल्याला लेंथ मिळेल बी मायनस ए. त्यामुळे समेशन टी आय मायनस 1 इज बी मायनस ए आणि के कॉन्स्टंट के इंटू बी मायनस ए. सिमिलरली लोअर डार्बॉक्स सम आपण कॅल्क्युलेट करू फॉर एनी पार्टिशन. लोअर डार्बॉक्स सम इज इन्फिमम व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय लेंथ. अगेन इन्फिमम व्हॅल्यू आपण मगाशी कॅल्क्युलेट केलेली, दॅट इज कॉन्स्टंट के. अगेन के आउटसाइड, रिमेनिंग समेशन गिव्स मी बी मायनस ए, सो आय विल गेट के इंटू बी मायनस ए. तो कुठलं जरी पार्टिशन घेतलं तरी अप्पर डार्बॉक्स सम इज के इंटू बी मायनस ए, लोअर डार्बॉक्स सम इज ऑल्सो के इंटू बी मायनस ए. आपण पार्टिशन बदलत गेलो तर प्रत्येक वेळी आपल्याला अप्पर डार्बॉक्स सम साठी एकच उत्तर मिळणार आहे, के इंटू बी मायनस ए. त्या सेटमध्ये अप्पर डार्बॉक्स समचा डिफरंट पार्टिशन साठी तयार होणारा सेटमध्ये एकच नंबर असणार आहे. आता हे अप्पर डार्बॉक्स सम आपण बघितलं की डिक्रीज होत जातात, त्याचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड पाहिजे आहे, पण ह्याच्यात तर एकच व्हॅल्यू आहे के इंटू बी मायनस ए, त्यामुळे ह्याचा इन्फिमम पण के इंटू बी मायनस 1 असणार आहे. सो upper Darbox integral UF is infimum of upper Darbox sums. पण हे अप्पर डार्बॉक्स सम सेम व्हॅल्यू घेतात के इंटू बी मायनस ए, त्यामुळे इन्फिमम इज ऑल्सो के इंटू बी मायनस ए. सिमिलरली लोअर डार्बॉक्स सम इज सुप्रीमम ऑफ लोअर डार्बॉक्स सम्स. पण लोअर डार्बॉक्स समला सुद्धा एकच आन्सर मिळाले के इंटू बी मायनस ए कुठल्याही पार्टिशन साठी, त्यामुळे त्याचा सुप्रीमम पण येणार के इंटू बी मायनस ए. आता आपल्याकडे लोअर डार्बॉक्स इंटिग्रल आहे, अप्पर डार्बॉक्स इंटिग्रल आहे, आणि यू कॅन सी दॅट बोथ आर इक्वल. आणि जर दोन्ही इक्वल असतील तर फंक्शन इंटिग्रेबल असतं. ओके, थँक्यू.